नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविकेचा जे तांत्रिक घटक दिलेले आहेत त्यामध्ये महिला व बालविकास कायदे, पोषण अभियान आणि संगणक आहे। तर त्यामध्ये आपण कायदे हा भाग इथं बघणार आहोत। तर त्यामध्ये काही संभाव्य सराव प्रश्न बघणार आहोत। हे पुस्तक आहे अंगणवाडी मुख्य सेविका सराव प्रश्न संच, प्राइम पब्लिकेशनचं आहे। जर तुम्हाला हे विकत घ्यायची असेल तर Amazonलाही उपलब्ध आहे। बघा कोणता कायदा बघणार आहोत या ठिकाणी आपण प्रसूती विषयक लाभ अधिनियम 1961 यावरील काही प्रश्न सराव करणार आहोत। बघा प्रसूती विषयक लाभ अधिनियम 1961 मध्ये एकूण किती कलमे आहेत? तर याच्यामध्ये एकूण किती कलमे आहेत? तर पर्याय क्रमांक 3 याचे योग्य उत्तर आहे 30 कलमे आहेत या अधिनियमामध्ये। त्यानंतरचा प्रश्न आहे की प्रसूती विषयक लाभ अधिनियम 1961 नुसार रिकामी जागा किंवा अधिक कामगार असतील अशा प्रत्येक दुकानाला व आस्थापनाला लागू आहे। तर आपल्याला योग्य उत्तर निवडायचं आहे। तर पर्याय 4 10 पर्याय 10 चौथा पर्याय योग्य आहे। 10 किंवा अधिक कामगार असतील अशा प्रत्येक दुकानाला किंवा आस्थापनाला लागू आहे प्रसूती विषयक लाभ अधिनियम 1961। 10 किंवा त्यापेक्षा अधिक कामगार असेल प्रत्येक दुकानाला आस्थापनेला हा नियम लागू आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे की प्रसूती विषयक लाभ अधिनियम 1961चा उद्देश खालीलपैकी कोणता आहे? आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत त्यातून योग्य उत्तर आपल्याला निवडायचे आहे। तर त्याचा उद्देश आहे पर्याय क्रमांक 3 योग्य आहे। स्त्रियांना प्रसूतीपूर्वी किंवा त्यानंतर प्रसूतीविषयक लाभ देण्यासाठी नियम करणे या उद्देशाने प्रसूती विषयक लाभ अधिनियम 1961 तयार करण्यात आलेले आहे। पर्याय 3 योग्य उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा प्रसूती विषयक लाभ अधिनियम 1961 मध्ये कोणत्या कलमामध्ये महिलांना प्रसूती विषयक लाभाची रक्कम मिळण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे? प्रसूती विषयक लाभाची रक्कम मिळण्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये आहे? या अधिनियमाच्या आपण जो अधिनियम बघत आहोत त्या अधिनियमाच्या कोणत्या कलमामध्ये महिलांना प्रसूती विषयक लाभाची रक्कम मिळण्याचा अधिकार आहे? तर ते कलम 5 आहे। पर्याय क्रमांक 2 त्याचे योग्य उत्तर आहे कलम 5। महिलांना प्रसूती विषयक लाभाची रक्कम मिळण्याचा अधिकार प्रसूती विषयक लाभ अधिनियम 1961 मधील कलम 5 लक्षात ठेवायचं पर्याय 2। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रसूती विषयक लाभ अधिनियम 1961 केव्हा अंमलात आला? तर हा कायदा केव्हा अंमलात आला हा अधिनियम? तर 1 नोव्हेंबर 1963ला अंमलात आला। प्रसूती विषयक लाभ अधिनियम 1961 1 नोव्हेंबर 1963ला अंमलात आलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा प्रसूती विषयक लाभ अधिनियम 1961 कलम 4 नुसार कोणत्याही आस्थापनामध्ये कोणत्याही स्त्रीला तिची प्रसूती किंवा गर्भपात झालेल्या दिवसापासून पुढील रिकामी जागा आठवड्यापर्यंत नियुक्त त्या स्त्रीला कामावर ठेवू शकणार नाही। तर आपल्याला 4 पर्याय दिलेले त्यातून योग्य उत्तर निवडायचे आहे। तर त्याचे उत्तर आहे 6 आठवड्यापर्यंत म्हणजे त्या स्त्रीला कामावर ठेवता येणार नाही म्हणजे किंवा त्या स्त्रीने सुद्धा जायला नको 6 आठवड्यापर्यंत लक्षात ठेवायचं। त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न आहे की प्रसूती विषयक लाभ अधिनियम 1961 कलम 5 नुसार स्त्रीला प्रसूती विषयक लाभ घेण्याचा अधिकार एकूण रिकामी जागा आठवडे असेल। तर या कायद्यानुसार किती आठवडे असेल? तर आपल्याला पर्याय 4 दिलेले आहे त्यातून योग्य उत्तर निवडायचे आहे। तर त्याचं पर्याय क्रमांक 1 26 आठवडे असेल। प्रसूती विषयक लाभ अधिनियम 1961 मध्ये कलम 5 नुसार स्त्रीला प्रसूती विषयक लाभ घेण्याचा अधिकार आहे। आपण आधी पण बघितलं कलम 5 प्रसूती विषयक लाभ घेण्याचा अधिकार ते एकूण किती आठवड्यापर्यंत? तर 26 आठवड्यापर्यंत आहे। आता करंटमध्ये दुसरा जो कायदा आहे नवीन त्या कायद्यानुसार म्हणजे वाढलेला आहे आठवडा। तर आपण नवीन कायदासुद्धा बघूया नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये एखाद्या। त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रसूती विषयक लाभ अधिनियम 1961 कलम 5 नुसार प्रसूती लाभ मिळण्यासाठी हकदार असणाऱ्या महिलांना 2 किंवा अधिक बालक असतील तर प्रसूती लाभ रिकामी जागा आठवड्याचा मिळेल। 2 किंवा अधिक बालके असतील तर तो लाभ किती? तर 12 आठवड्याचा मिळेल। मग पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा प्रसूती विषयक लाभ अधिनियमानुसार 3 महिन्यापेक्षा कमी वयाच्या मुलास दत्तक घेणाऱ्या महिलेस रिकामी जागा आठवडे प्रसूती रजा मिळेल। तर ते आहे 12 आठवडे। पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे 12 आठवडे। म्हणजे 3 महिन्यापेक्षा कमी वयाच्या मुलास जर एखाद्या महिलेने दत्तक घेतलं असेल तर या अधिनियमानुसार पर्याय 1 12 आठवड्यापर्यंत प्रसूती रजा त्यांना सुद्धा मिळेल। त्यानंतरचा प्रश्न बघा प्रसूती लाभ मिळण्यासाठी हकदार असणारी महिला
कमिशनिंग मदर असल्यास महिलेला रिकामी जागा आठवड्यापर्यंत प्रसूतीचा लाभ मिळेल. तर त्याचं योग्य उत्तर आहे 12 आठवडे. पर्याय क्रमांक 4 आहे त्याचं उत्तर. त्यानंतरचा प्रश्न बघा. प्रश्न आहे की प्रसूतीविषयक लाभ अधिनियम 1961 मध्ये कलम 9A मध्ये कोणती तरतूद करण्यात आलेली आहे? कोणती तरतूद करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक 1 आहे ट्यूबेक्टोमी ऑपरेशनसाठी वेतनासह रजा, ही तरतूद आहे कलम 9A मध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रसूतीविषयक लाभ अधिनियम 1961 मध्ये कलम 11A नुसार रिकामी जागा किंवा त्याहून अधिक कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या आस्थापनांना पाळणा घराची सुविधा देणे अनिवार्य आहे. तर आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत, त्यातून योग्य उत्तर आपल्याला निवडायचे आहे. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 50 किंवा त्याहून अधिक कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या आस्थापनांना पाळणा घराची सुविधा देणे अनिवार्य आहे. कोणत्या कलमानुसार? कलम 11A. प्रसूतीविषयक लाभ अधिनियम 1961 मधील कलम 11A नुसार 50 किंवा त्याहून अधिक कर्मचाऱ्यांना रोजगार देणारी जे आस्थापना आहे किंवा संस्था आहे तिथं पाळणा घराची सुविधा असणे अनिवार्य आहे. त्यानंतरचा प्रश्न प्रसूतीविषयक लाभ अधिनियम 1961 मध्ये कलम 9 नुसार एखाद्या महिलेचा गर्भपात झाला असेल त्यावेळी गर्भपात झालेल्या दिवसापासून सलग रिकामी जागा आठवड्याच्या कालावधीपर्यंत प्रसूतीविषयक लाभाच्या दराने वेतनासहित रजा मिळविण्याचा महिलेचा अधिकार असेल. तर आपल्याला पर्याय दिलेले आहेत, त्यातून योग्य उत्तर निवडायचे आहे. तर त्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 6 आठवड्याच्या कालावधीपर्यंत प्रसूतीविषयक लाभाच्या दराने वेतनासहित रजा मिळवण्याच्या महिलेला अधिकार आहे. या कलम 9 मध्ये दिलेला आहे. कलम 9 पर्याय क्रमांक 3 त्याचे योग्य उत्तर आहे. 6 आठवड्याच्या कालावधीपर्यंत आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न महत्त्वपूर्णच आहे की प्रसूतीविषयक लाभ अधिनियमातील प्रयोजनासाठी रिकामी जागा कलमानुसार निरीक्षकाची नियुक्ती केली जाते. तर त्याचे योग्य उत्तर आहे कलम 14. कलम 14 नुसार निरीक्षकाची नियुक्ती केली जाते. या म्हणजे ह्या अधिनियमातील जे आहे तर प्रयोजनासाठी कलम 14 नुसार निरीक्षकाची नियुक्ती केली जाते. म्हणजे ह्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी निरीक्षकाची नियुक्ती असते. ते कलम 14 लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न बघा. त्यानंतरचा प्रश्न आहे की एखाद्या नियोक्त्याने प्रसूतीविषयक लाभाची रक्कम देण्यास कसूर केल्यास किंवा स्त्रीला अनुपस्थितीच्या काळात कामावरून काढून टाकल्यास खालीलपैकी कोणती शिक्षा होईल? तर पर्याय 4 त्याचे योग्य उत्तर आहे कमीत कमी 3 महिने ते जास्तीत जास्त 1 वर्ष कारावास आणि कमीत कमी 2000 ते जास्तीत जास्त 5000 रुपयापर्यंत दंडद्रव्य. पर्याय क्रमांक 4 त्याचे योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवायचं व्यवस्थित. तुम्ही पर्याय वाचू नका म्हटलं म्हणून पर्याय वाचल्याने डायरेक्ट उत्तर सांगितलं. अशा पद्धतीने आपण प्रसूतीविषयक लाभ अधिनियम 1961 यामधील आपण 15 प्रश्न या ठिकाणी बघितले आहेत. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या तुमच्या मैत्रिणी अंगणवाडी मुख्य सेविकेचा अभ्यास करत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा. म्हणजे त्यांना या व्हिडिओचा त्यांना उपयोग होईल. एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे हा कायदासुद्धा. तर हा व्हिडिओ इथंच थांबवते. धन्यवाद.